तर मुंबई पालिकेतील निकालानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। मुंबई महापालिकेमधील 90 पैकी 30 जागा या मुस्लिम बहुल भागातल्या होत्या असं राहुल शेवाळेंनी म्हटलं। शिवसेनेच्या स्ट्राईक रेटवरील परिणामांवरून राहुल शेवाळे यांनी हा आरोप केला आहे। तर जागा वाटपासंदर्भात सविस्तर चर्चा झाली होती, कुणाचीही नाराजी नाही असं अमित साटम यांनी म्हटलं। सीट आहेत त्या 90 सीटमधल्या 30 सीट ह्या ज्या ठिकाणी मुस्लिम मतदार जास्त आहेत अशा त्या 30 सीट होत्या आणि त्या यापूर्वी पण आम्ही ज्यावेळी जागा वाटप होतं त्यावेळी पण आम्ही हे सूचित केलं होतं की ह्या 30 सीट या मुस्लिम मतदार जास्त असल्या कारणामुळे त्या ठिकाणी युतीला तिकडे विजय मिळणं हे कठीण आहे, परंतु तरी आम्ही जागा वाटपामध्ये महायुती जिंकावी या दृष्टिकोनातून ह्या सर्व जागा वाटपामध्ये ह्या सीट आम्ही घेतल्या। त्यातल्या काही सीटवर जे नगरसेवक होते त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता म्हणून आम्ही त्या घेतल्या होत्या, परंतु आता महायुतीची जी जागा वाटप आहे ती एकमेकाला विचारूनच आणि एकमेकाला कॉन्फिडन्समध्ये घेऊनच त्या जागा वाटप केल्या होत्या। जागा वाटपामध्ये आमची डिटेल्ड अशा प्रकारची चर्चा झालेली आहे। त्या ठिकाणी कुठल्या वॉर्डामध्ये कुठल्या पक्षाच्या कार्यकर्ता निवडून येऊ शकतो, पब्लिक सेंटिमेंट काय आहे, कुठल्या पक्षाची संघटनात्मक ताकद त्या ठिकाणी सक्षम आहे, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या ठिकाणी जागा वाटप करण्यात आलेलं आहे। जे जागा वाटप झालेलं आहे त्याबद्दल कुणाचीही नाराजी नाही, त्याबद्दल कुणीही चिंता व्यक्त केलेली नाही। शिवसेनेच्या काही नेत्यांनी त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली आहे, त्याच्यावरती असं कुणीही नाराजी व्यक्त केलेली नाही। आमच्या चर्चेमध्ये अशा प्रकारची कुठलीही नाराजी कुणीही प्रकट केली नाही, कुणीही कुठल्याही प्रकारची चिंता व्यक्त केलेली